रेशन दुकानदार यांना ऑफलाईन पद्धतीने रेशन वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मुंबई रेशन दुकानदार संघटनेतर्फे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव श्रीमती विनीता वेदसिंगल यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे। पत्रात म्हटले आहे की दिनांक 13 जुलै 2025 पासून ई-पॉस मशीनचे नेटवर्क चालत नसून रेशनचे वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। तसेच ग्राहकांची मोठी रांग दुकानांसमोर उभी राहत आहे। त्यामुळे ग्राहक व रेशन दुकानदार यांची नाहक तारांबळ होत आहे। मागील बऱ्याच दिवसांपासून ही समस्या उद्भवली असून त्यामुळे मुंबई रेशन दुकानदार संघटना संपावर जाणार आहे। ऑफलाईन पद्धतीने रेशन दुकानदार धान्य वाटप करण्यास तयार नाहीत, परंतु ग्राहकांची मागणी लक्षात घेता रेशन दुकानदारांनी ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याची तयारी दर्शवली असून ऑफलाईन पद्धतीने रेशन वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याच विषयाला धरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जळगाव महानगर शाखेतर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने माहे, जून, जुलै व ऑगस्ट या 3 महिन्यांच्या धान्य वाटपास तसेच शिधापत्रिका धारकांच्या ई-केवायसी करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत शेवटची मुदत दिली आहे। ई-केवायसी केले नाही तर मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे। तर दुसरीकडे सततच्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत आहे। त्यामुळे धान्य वाटप करण्यास समस्या निर्माण होत आहेत। मोफत धान्य वाटपास शासनाने 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी। तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वर्षभरापासून सवलतीच्या दरात मिळणारी 1 किलो साखरही बंद करण्यात आली असून काही दिवसातच सण उत्सवाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना पूर्ववत साखर वाटप सुरू करावी। शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी योजना निरंतर सुरू ठेवावी। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। सर्वसामान्य ग्रामीण भागातील कामगार कष्टकरी महिला आपले कामधंदे सोडून रेशन दुकानांसमोर रांगा लावत आहेत व स्वस्त धान्य दुकानदारांशी नाराजी व्यक्त करीत आहेत। अखेरीस रेशन दुकानांवर चक्रा मारून परत जात आहेत। त्यामुळे शासनाने सर्व्हरला येणारी अडचण सोडवून ई-पॉस मशीन सुरळीत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याप्रसंगी प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, मिलिंद अडकमोल, अरुण बनसोडे, गौतम सोनवणे उपस्थित होते। युगदूत न्यूज लाईव्हकरिता संगरत्न सपकाळे।